तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज चाललो आहे आपल्या स्वप्नपूर्तीला घेऊन अलाइनमेंटसाठी, बघू शकता. कारण आपल्याला आहे उद्याची एक गुजरातला जायचं आहे, लांब ट्रिप आहे, म्हणून चाललो आहे अलाइनमेंटला घेऊन हिंगणघाटला, जिथे आपण नेहमी अलाइनमेंट करत असतो. आणि हा आहे आमचा हिंगणघाट रोड, म्हणजे हैदराबाद रोड, कन्याकुमारी. इथूनच कन्याकुमारी, हैदराबाद वगैरे, पांढरकवडा वगैरे जात असतो. इकडे रोडचं काम सुरू आहे, तर वन साईड ट्रॉफिक सुरू आहे, बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, आता आलो आहे अलाइनमेंट सेंटरवरती. बघा इकडे आपली स्वप्नपूर्ती लावलेली आहे. आता हे वर्धेवरून येतात, APV अलाइनमेंट सेंटर. तर वर्धेवरून येतात, त्यांना 12 वाजतात यायला. 12च्या नंतरच काम सुरू होते, पण नंबर आधी लावून ठेवावा लागतो, नाहीतर खूप गाड्या जमा होतात, मग आपला नंबर लागत नाही. तर मित्रांनो, आता उज्जैन इथून 20 किलोमीटर राहिला आहे. उज्जैनवरून मग आपला रोड चेंज होऊन जाईल. आणि उज्जैन रोडची बघू शकता कंडिशन कशी आहे. मस्त रोड आहे उज्जैन. इंदोर ते उज्जैन तर काही प्रॉब्लेमच नाही. आणि भोपाळवरून इंदोर पण तोच परवडतो आहे. आता उज्जैनला जर यायचं असेल तर भोपाळ इंदोरवालाच रोड परवडतं, कारण आपला कवासा रोडवाला तो खूप काम सुरू आहे त्या रोडचं. तर त्या रोडनं कधी कोणी पण येऊ नका, डायरेक्ट भोपाळवरून इंदोर आहे, इंदोरवरून उज्जैन आहे. सुपर रोड आहे. तर मित्रांनो, आता उज्जैन क्रॉस केला आहे, जाबुआ रोडनी लागलेलो आहे. तर बघा किती मस्त रोड आहे. डांबरी रोड आहे, सिमेंट रोडपेक्षा तर मस्तच आहे. सिमेंट रोडपेक्षा गाडी खूप मस्त चालते आहे डांबरी रोडनी. आता आपलं डेस्टिनेशन अजून 700 किलोमीटर राहिलेलं आहे. संध्याकाळपर्यंत 7:30-8 पर्यंत आपण पोचून जाऊ जामनगरमध्ये. आता इथून तर जाबुआ केलं की जाबुआवरून मग वडोदरा एक्सप्रेस वे लागणार आपल्याला. मग तर काही टेन्शनच नाही आहे पुन्हा. तर त्याला पुन्हा दाखवतच काय पोझिशन राहते ते. पण रोड छान आहे इकडले. MP तले रोड मस्त, आपल्या महाराष्ट्रापेक्षा तरी MP तले रोड एक नंबर. आणि मित्रांनो, इकडे पण आपल्यावानी चाल आहे. इकडे पण पाऊस नाही आहे. इकडे पण पेरणीचे कामं लागायचे आहे, शेतीचे कामं सुरू व्हायचे आहे. अजून पावसाला काहीच इकडे म्हणजे आलेला नाही आहे. मान्सून काही पडलेला नाही अजून. व्हायचं आहे इकडे पण. आपल्याकडे आता सध्या कुठे कुठे पडणं सुरू आहे. तर मित्रांनो, आत्ता लागलो आहे आपण मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेने. बघू शकता किती मस्त सुसाट रोड आहे. आणि समृद्धीपेक्षा कितीतरी पटीने मस्त रोड बनवलेला आहे. एक तर डांबरीकरण आहे, त्याच्यामुळे गाडीत व्हायब्रेशन 0 आहे. छान रोड बनवलेला आहे. आणि बाजूने पण मस्त झाडं लावलेले आहे. गोव्याचा बी लिहून राहिला आहे मस्त. आता आपलं डेस्टिनेशन राहिलं आहे 450 किलोमीटर. 57 किलोमीटर दाखवत आहे आपल्याला हायवेवरती चालायचं म्हणून. मग 57 किलोमीटर नंतर माहिती नाही कुठला घ्यावा लागेल. तर चला बघू. तर मित्रांनो, आता आपल्याला घ्यायचं आहे इथून एक्झिट अहमदाबाद वडोदरासाठी. इथून एक्झिट घ्यावा लागतो. आता उतरत आहोत खाली, बघू शकता. आपल्या समृद्धीवानीच इथे पण एक्झिट दिले आहे. तर आता आपल्याला वडोदरा न जाता अहमदाबादमध्ये उतरायचं आहे, म्हणून आपण इकडून चाललो आहे आता.
बडोदा साईडने राहिलो. तर आपण डायरेक्ट अहमदाबाद जामनगर रोडने लागू. आणि हा आहे इथला एक्झिटचा टोल. बघूया किती लागते. तर इथे कोणी नाही, डायरेक्ट स्कॅन होईल, माहिती पडेल मग किती पडला ते. तर चला सांगतोच मग. तर आता मित्रांनो आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सोडून अहमदाबाद रोडने लागलो आहे. अहमदाबाद इथून 23 किलोमीटर आहे. हा पण रोड छान आहे, बघू शकता. ट्रॉफिक आहे थोडं, पण रोड छान आहे. तर मित्रांनो आता निघलो आहे जामनगरवरून द्वारकेसाठी. आणि हा आहे जामनगर द्वारका हायवे, बघू शकता. आता इथून द्वारका राहिली आहे आम्हाला 50 किलोमीटर राहिला आहे. अजून अर्ध्या पाऊण तासामध्ये पोचून जाऊ. चला तुम्हाला मग दाखवतो, द्वारकेचं दर्शन पण घडवतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा.